नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? झालं तुमचं जेवण वगैरे? इथे एक चपाती खाली भूकच लागत नाही, माझी पण तब्येतच नाही बरोबर आहे. काल गेलेली हॉस्पिटलमध्ये, आज थोडं बरं वाटतं आहे मला. सकाळी ह्या झोपेतनं उठली अशी कडकड कडकड हाडांची आवाज येत होती. बापरे, विचारून फायदा नाही. थोडं बरं वाटलं आज मला. 1.5 महिन्यानंतर मला थोडं बरं वाटलं आज. तरीसुद्धा हा हात जास्त असं म्हणजे होतच नाही. मी डॉक्टरला सांगायला विसरले, चुकी माझी. मी सांगायला पाहिजे होतं, पण मी घाबरली. कधी हॉस्पिटलमध्येची पायरी मला खूप भीती वाटते, त्याच्यामुळे मी सांगायला विसरले. आणि आज रुद्रालासुद्धा बरं नाही. आमच्या प्रिन्स बाबूला, तो सुद्धा झोपलेला आहे इथे. आता त्याला आमलेट बनवून दिलं. त्याच्या पप्पांना सांगितलं जा आमलेट घेऊन ये, म्हणजे अंडी घेऊन ये. त्यांनी 30-20 रुपयाची 3 अंडी आणली. ती मी त्याला बनवून दिली. त्याचे पप्पा त्याला चालत होते आमच्या प्रिन्सला. तर अचानकच उलटी केली त्याने. बापरे, भरपूर उलटी केली. आणि त्याच्या मम्मीला पण माहिती आहे बरं नाही, तरी पण ती कामाला गेली. तसे त्याचे पप्पा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले, सरकारीमध्ये औषध आणलेलं आहे. पण ते इथे औषध ठेवायच्या ऐवजी तो तिकडे ठेवून आलो त्याच्या घरी. आणि आता प्रिन्स बाबू आमचा बघा झोपला आहे. बिचाराला बरं नाही, आता झोपला आहे तो. मग त्याला विक्स वगैरे चोललं आहे मी. भरपूर त्याला कफ झालेला आहे. तो उलटी केली तर ते बरं झालं, सर्व चिकटपणा निघून गेला. आणि सर्दी पण भरपूर आहे, विचारून फायदा नाही आहे. काय करणार आता, आमच्या मागे अशी परिस्थिती. प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम चालूच आहेत, काय ना काय. बोला. आणि आता त्यांचं आता घराचं परत वरचं काय काम करायला लावलेलं आहे. ते आता ते गटारं बनवतात ना, बिगारी महानगरपालिकेची माणसं, त्या लोकांना त्यांनी काय टेरेसवर बोलवलेलं दाखवायलासाठी. अशी गपचूप कामं करतात. त्यांच्यामुळे आज आम्हाला आजारपणा येतं. कोणी लक्ष टाकत नाही आहे. त्यांच्यावर कारवाईसुद्धा कोणी करत नाही आहे. स्वतःला ते खूप शाणे समजतात. असे हळूहळू बनवतात ना की विचारून फायदा नाही. एवढे छापरत माणसं. आणि आमचं स्वतःचं घर असून सुद्धा त्या लोकांनी आम्हाला मुद्दाम आडीबाजीने आमचं घर बांधायला लागेल म्हणून त्यांनी थांबवले आमचं घर. सर्व चुकी सर्वेवाल्याची आहे. सर्वेवाल्याने त्यांचं ऐकून आज आमचं सर्वे थांबवलं नसतं तर आमचं सर्वे तेव्हाच झालं असतं. आमच्याकडे पैसे तर आहे नाही, आम्हाला माहिती आहे आमच्याकडे पैसे नाही आहे. पण आज आमचं सर्वे करून ठेवलं असतं आणि आज न तर उद्या आमचं घर बांधायला आम्ही चालू केलं असतं. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घराची कंडिशन काय झालेली आहे ती. माझं हे घर कधीही कोसळून आमचा जीव जाऊ शकतो. त्याचा दोषी कोण असणार? आमचे बाजूवाले असणार, महानगरपालिका असणार आणि सर्वेवाले असणार. कारण त्या लोकांमुळे आमचं आज घर बांधायचं थांबलेलं आहे. आणि आमचं काय झालं तर सर्वेवाल्याला पहिला असं धडा शिकवा आणि नंतर महानगरपालिकेला आणि नंतर ह्यांना. कारण ह्यांच्यामुळे सर्व झालेलं आहे, आमच्या बाजूवाल्यांमुळे. त्याला आमचं घर बांधायला बघवत नाही. त्यांचे डोळे निघाले आमच्या घराकडे बघून बघून. म्हणून आज त्याने आमचं सर्वे थांबवलं. आमच्या हक्काच्या घरामध्ये आम्हाला घर बांधायला चोरी केली आहे त्याने. म्हणजे यांना आणि घाबरून राहायचं. आमचं घर कधी बांधायचं? मग हे आईवडिलांचं घर आहे, हे कसं झालं जरा तुम्ही स्वतःच बघा. हे बहिणीने सर्व घर साफ करायला काढलेलं आहे. बाहेर किती पसार आहे बघा, बाटल्या बिटल्या. घर